नमस्कार विद्यार्थी मित्र हो, MST CET मागील वर्षामध्ये विचारलेले प्रश्न व त्यांची उत्तरे आपण या व्हिडिओच्या भागामध्ये बघूया। तर आजच्या चॅप्टरचं नाव आहे करंट इलेक्ट्रिसिटी। तर बघूया पहिला प्रश्न काय विचारलेला आहे। हे MST CET 2000 या परीक्षेमध्ये विचारलेला पहिला प्रश्न आहे। ए सेन्सिटिव्ह गॅल्व्हनोमीटर like moving coil galvanometer, it can be converted into an ammeter or it can be converted into what? A voltmeter, just by connecting a proper resistance to it. Then which of the following statement is not true? तर अशा परिस्थितीमध्ये खालीलपैकी कोणता स्टेटमेंट ट्रू नाही? बघा इथे गल्लत होण्याची शक्यता आहे। तुम्ही जो स्टेटमेंट ट्रू आहे तोच निवडतात, तर तसं न करता विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट ट्रू। तर लक्षपूर्वक बघा की ए वोल्टमीटर इज कनेक्टेड इन पॅरलल, हा ट्रू आहे। दुसरा ए वोल्टमीटर इज कनेक्टेड इन पॅरलल बी, हा सुद्धा ट्रू आहे। पण एन एमीटर इज कनेक्टेड इन सिरीज अँड पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस इट इज स्मॉल। एमीटरला सिरीज मध्ये तर कनेक्ट करतो, पण पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस इट स्मॉल असतो का? नाही, देयर इज ए फॉल ऑफ पोटेन्शियल। म्हणून हा जो सी ऑप्शन आहे, हा सी ऑप्शन हा काय? इट इज नॉट ट्रू। म्हणजे पहिल्या प्रश्नाचा करेक्ट उत्तर असेल सी, एन एमीटर इज कनेक्टेड इन सिरीज अँड पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस इट इज स्मॉल। दिस स्टेटमेंट इज टोटली रॉंग। दुसरा प्रश्न बघा, वी हॅव ए गॅल्व्हनोमीटर ऑफ रेजिस्टन्स 25 ओम। आपल्याला काय दिलेलं आहे? एक गॅल्व्हनोमीटर, त्याचा रेजिस्टन्स किती दिलेलं आहे? 25 ओम एवढा रेजिस्टन्स दिलेला आहे। नाउ इट इज शंटेड बाय ए रेजिस्टर। याला एक रेजिस्टर शंट मध्ये लावला, त्या शंट रेजिस्टरची किंमत किती आहे? 2.5 ओम। देन द पार्ट ऑफ टोटल करंट दॅट फ्लोज थ्रू द गॅल्व्हनोमीटर इज गिवन बाय, म्हणजे फ्रॅक्शन ऑफ टोटल करंट फ्लोइंग थ्रू गॅल्व्हनोमीटर। आपण बोर्डाच्या परीक्षेत फ्रॅक्शन ऑफ टोटल करंट फ्लोइंग थ्रू गॅल्व्हनोमीटर म्हणजे काय घेतो? रेशो ऑफ Ig अपॉन I। Ig इज that maximum current which when flows through galvanometer, for which galvanometer shows full scale deflection. Ig upon I, it is a fraction of total current flowing through the galvanometer, आणि त्याचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे S upon S plus G। इथं S ची किंमत आपल्याला माहित आहे, शंट रेजिस्टन्स दिलेलं आहे 2.5 आणि S plus G म्हणजे 25 अधिक 2.5 हे इथं 27.5 आणि याला जर आपण भागाकार केलं तर 1/11 काय येईल उत्तर? 1/11। तर इथं I अपॉन Ig किंवा I अपॉन Ig अपॉन I याची किंमत 1/11 म्हणजे हा झाला तुमचा करेक्ट ऑप्शन I/I0। त्याला आपण Ig अपॉन I असं म्हणतो। तिसरा प्रश्न बघूया, ए सेल ऑफ EMF 2 वोल्ट। तिसरा प्रश्न काय आहे? ए सेल ऑफ EMF 2 वोल्ट। एक सेल दिलेला आहे ज्याचा EMF किती आहे? 2 वोल्ट। सो ए सेल ऑफ EMF 2 वोल्ट, समजा E1 इक्वल टू 2 घेतलं मी। काय घेतलं? E1 इज इक्वल टू व्हॉट? E1 इज इक्वल टू 2 वोल्ट अँड इंटरनल रेजिस्टन्स 0.5 ओम। त्या सेलचा इंटरनल रेजिस्टन्स किती? 0.5 ओम। दे आर कनेक्टेड अक्रॉस ए रेजिस्टन्स R। त्याला एका कॅपिटल R या रेजिस्टन्सच्या अक्रॉस तो सेल आपण कनेक्ट केला। नाउ द करंट दॅट फ्लोज इज सेम, म्हणजेच त्या रेजिस्टन्स मधून फ्लो होणारा करंट हा सारखा आहे किंवा when we use a cell of EMF 1.5 volt, internal resistance 0.3 ohm and it is connected across the same resistance। म्हणजे काय केलेलं आहे की एकदा एक बॅटरी घेतली, त्या बॅटरीचा इंटरनल रेजिस्टन्स काहीतरी R1 दिलेला आहे आणि इथं एक्सटर्नल रेजिस्टन्स काय दिलेला आहे? R दिलेला आहे। तर पहिल्यांदा त्या बॅटरीचा EMF 2 वोल्ट आहे आणि त्याचा इंटरनल रेजिस्टन्स किती? 0.5 ओम आहे। नंतर काय सांगितलं? हा रेजिस्टन्स तर सारखा ठेवला, फक्त या बॅटरीचा EMF बदलून 2 वोल्टच्या जागेवर किती घेतलं? 1.5 वोल्ट घेतला आणि तो इंटरनल रेजिस्टन्स याची किंमत 0.5 होती, ती किंमत किती घेतली? 0.3 ओम। तर काय बदल होईल? हे बघा, जेव्हा केव्हा अशा प्रकारचा प्रॉब्लेम आपल्याला येईल तर आपल्याला माहित आहे की इथं सेलचा इंटरनल रेजिस्टन्स स्मॉल r आहे, बॅटरीचा EMF E आहे आणि एक्सटर्नल रेजिस्टन्स काय? R आहे। तर अशा सर्किट मधून फ्लो होणारा करंट याचा फॉर्म्युला काय असतो? I इज इक्वल टू E डिवायडेड बाय टोटल रेजिस्टन्स काय असेल? R प्लस R। हे दोन्ही सिरीज मध्ये आहे। आणि काय सांगितलं की सर्किट मध्ये फ्लो होणारा करंट पहिले जर I1 असेल, दुसऱ्या वेळेस सर्किट मध्ये फ्लो होणारा करंट काय असेल? I2 असेल। तर हे दोन्ही करंट सारखे आहे, म्हणजेच काय?
म्हणजे याचा अर्थ I1 इक्वल टू I2, याचा अर्थ E1 अपॉन R प्लस R1 इज इक्वल टू E2 अपॉन कॅपिटल R प्लस R2, कारण कॅपिटल R जो बाहेरून कनेक्ट केलेला रेजिस्टन्स आहे त्याची किंमत बदललेली नाही. आता याच्यात फक्त किमती ठेवा. 2 भागिले R अधिक 0.5 इक्वल टू 1.5 अपॉन R प्लस 0.5, आणि याला जर क्रॉस मल्टिप्लाय केलं आणि इक्वेशन सॉल्व्ह केलं तर तो बाहेरून लावलेला एक्सटर्नल रेजिस्टन्स R जो आहे त्याची किंमत मिळते आपल्याला 0.3 ओम. म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचा करेक्ट ऑप्शन आहे ए, R इज इक्वल टू 0.3 ओम. पुढचा प्रश्न बघा, व्हीटस्टोन ब्रिजवर. हा सोपा प्रश्न आहे. काय विचारलेला प्रश्न बघा. सो एज पर एज क्वेश्चन नंबर 4 इज कन्सर्न, इन दिस सर्किट शोन, हा जो बाजूला सर्किट दाखवलेला आहे, इन दिस सर्किट शोन द करंट ड्रॉन फ्रॉम द बॅटरी इज 4 एम्पियर. या बॅटरी पासून ड्रॉ किती करंट ड्रॉ केला जातो? 4 एम्पियर एवढा करंट ड्रॉ कर. नाउ इफ 10 ओम रेजिस्टर इज रिप्लेस बाय 20 ओम रेजिस्टर्स, इथं हा जो 10 ओमचा रेजिस्टर आहे याला कशाने रिप्लेस करायचं म्हणतो तो 20 ओम रेजिस्टरने रिप्लेस करायचा आहे. देन द करंट ड्रॉन फ्रॉम द सर्किट विल बी, तर या 10 ओमच्या रेजिस्टन्स ऐवजी जर आपण 20 ओमचा रेजिस्टर लावला तर या बॅटरी मधून ड्रॉ केला जाणारा करंट याच्यात काय बदल होतो हे आपल्याला काढायचं आहे. लक्षात असू द्या मित्रांनो, हा जो सर्किट आहे हा सर्किट कशाचा आहे? हा सर्किट आहे व्हीटस्टोन ब्रिजचा. आणि व्हीटस्टोन ब्रिजचा सर्किट असल्यावर आपल्याला पहिल्यांदा हे बघावं लागतं की तो व्हीटस्टोन ब्रिज बॅलन्स आहे किंवा नाही. त्यासाठी काय फॉर्म्युला असतो? R1 अपॉन R2 इज इक्वल टू R3 अपॉन R4. इथं R1 अपॉन R2 म्हणजे 1/3, R3 अपॉन R4 म्हणजे 7/21, परत 7/21 म्हणजेच 1/3. तर R1 बाय R2 1/3, R3 बाय R4 1/3, याचा अर्थ R1 बाय R2 इक्वल टू R3 बाय R4. म्हणजेच तो ब्रिज काय झाला? बॅलन्स झाला. अँड व्हेनेवर ब्रिज इज बॅलन्स्ड, जेव्हा केव्हा ब्रिज बॅलन्स होतो तर या 2 पॉइंट मधील हा आणि हा पॉइंट, या 2 पॉइंट वर पोटेन्शियल सारखा असतो. म्हणजे या 2 पॉइंट मधील पोटेन्शियल डिफरन्स काय असेल? 0 असेल. काय असेल? 0 असेल. मीन्स दिस 10 ओम रेजिस्टन्स इज एज गुड एज व्हॉट? ओपन सर्किट. याचा अर्थ काय? इथं तुम्ही 10 ओम लावा, 20 ओम लावा का 100 ओम लावा, द करंट ड्रॉन फ्रॉम द सेल विल नॉट चेंज. करंट ड्रॉन फ्रॉम द सेल विल नॉट चेंज. म्हणजे जर सुरुवातीला 4 एम्पियर करंट ड्रॉ करत असेल तर हा 10 ओमचा रेजिस्टन्स बदलून 20 जरी केला तरी तो किती करंट ड्रॉ करेल? इट विल ड्रॉ ए करंट ऑफ 4 एम्पियर फ्रॉम द सेल. आता पुढचा प्रश्न क्रमांक 5 बघा. हे MST CET 2001 च्या परीक्षेत विचारलेला आहे. प्रश्न क्रमांक 5 काय? तो प्रश्न क्रमांक 5, द टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स फॉर ए सेल इज. एका सेलचा टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स दिलेला आहे किती? 9.5. Terminal potential difference for a cell is 9.5, means it is EMF of that cell. Now 9.5, when a current of 2 ampere and 9 current, जेव्हा करंट किती फ्लो होईल त्याच्यातून 2 एम्पियर करंट फ्लो होईल. अँड आता सांगतो तो, अँड 9 वोल्ट म्हणजे त्या बॅटरीचा टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स केव्हा किती असेल? 9 वोल्ट. when a current of 1.5 ampere is drawn from it, then what is the internal resistance of a cell? लक्षपूर्वक बघा, एक सेल दिलेला आहे, त्याचा टर्मिनल पोटेन्शियल सांगितलं की 9.5 वोल्ट एवढा असेल जेव्हा त्या सेल मधून 2 एम्पियर एवढा करंट ड्रॉ केला जातो. तसेच त्या सेलचा टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स हा 9 वोल्ट असेल जेव्हा त्या सेल मधून 1.5 एम्पियर एवढा करंट ड्रॉ केला जात असेल. तर त्या सेलचा इंटरनल रेजिस्टन्स किती आहे हे आपल्याला काढायचं आहे. तर फॉर्म्युला सिंपल आहे. आपल्याला माहित आहे की EMF ऑफ ए सेल E इज इक्वल टू काय असतं? V मायनस I इंटू R. E इक्वल टू व्हॉट? V मायनस I इंटू R. हा फॉर्म्युला सगळ्याला माहित असेल. EMF ऑफ ए सेल इज इक्वल टू V मायनस I इंटू R. कारण करंटचा फॉर्म्युला काय असतो? I इज इक्वल टू E डिवायडेड बाय R प्लस स्मॉल r. आता याला क्रॉस मल्टिप्लाय केलं तर काय होईल? when you cross multiply it then it is I into R plus I into small r is equal to E. पण हा I into R म्हणजेच V असतो, म्हणून आपण काय सांगता येईल की V is equal to or E is equal to V1 minus I1 R1. काय होईल? V1 minus I1
R1 V1 प्लस I1 R1 चुकलेलं इथं V1 प्लस I1 R1 V1 प्लस I1 R1. So see here EMF E is equal to V1 plus I1 R1 equal to V2 plus I2 R2. आता इथं किमती ठेवा 9.5 plus 2R equal to 9 plus 1.5 R. Now आता याला जर आपण सबट्रॅक्ट केलं तर काय होईल मग 9.5 minus 9 is 0.5 and 2 minus 1.5 it is 0.5 R म्हणजेच R is equal to काय मिळतं आपल्याला 1 ohm. So the internal resistance of that cell it must be equal to what? 1 ohm. It must be equal to 1 ohm. Question number 6. Very simple question. You have given a circuit and what you have to find out? You have to find out power dissipated in 3 ohm resistor. हा जो 3 ओमचा रेजिस्टर आहे याच्या अक्रॉस किती पॉवर डिसिपेट होतो हे आपल्याला काढायचं आहे. फॉर्म्युला सिंपल असतो. जर रेजिस्टन्स हे बघा इथं 6 ओम आणि हे 6 ओम as compared to this 6 and 6 ohm, this 3 ohm resistance is smaller. So smaller the resistance, it means larger current will flow through it. It means larger is the power dissipated across 3 ohm resistor. तर या प्रश्नाचा करेक्ट उत्तर आहे 6 वॅट. पुढचा प्रश्न बघूया आपण. पुढचा प्रश्न आहे रेजिस्टन्स ऑफ ए गॅल्व्हनोमीटर इज 500 ओम. एका गॅल्व्हनोमीटरचा रेजिस्टन्स किती दिलेला आहे 500 ओम दिलेला आहे. And the effective resistance of ammeter, effective resistance of काय दिलेलं आहे ammeter with shunt, effective resistance of ammeter with shunt is 25 ohm. Then what is the value of shunt? काय विचारलेलं आहे what is the value of shunt? म्हणजे गॅल्व्हनोमीटर इथं आपल्याला असं आहे आणि हा गॅल्व्हनोमीटरचा रेजिस्टन्स जर आपण जी घेतला तर शंट कसा कनेक्ट केला जातो त्या गॅल्व्हनोमीटरला शंट इज कनेक्टेड इन पॅरलल विथ गॅल्व्हनोमीटर. तर हा जो सर्किट आहे हा काय it is a circuit of an ammeter where the resistance of galvanometer is connected in parallel with shunt resistance. म्हणजेच effective resistance of parallel combination काय येईल effective resistance of parallel combination is nothing but resistance of ammeter आणि तो असतो नेहमी G into S upon G plus S. आता करायचं काय आपल्याला फक्त G आणि S याच्या किमती येथे ठेवायच्या आहे. तर G ची किंमत आहे 500 S ची किंमत तशीच आपल्याला काढायची आहे अपॉन 500 प्लस S आणि इकडे जो इफेक्टिव्ह रेजिस्टन्स ऑफ ॲमीटर आपल्याला दिलेला आहे 25. याला क्रॉस मल्टिप्लाय करा तर शंट रेजिस्टन्स एसची किंमत आपल्याला मिळते 500 डिवायडेड बाय 19. 500 डिवायडेड बाय 19 म्हणजे ए इज द करेक्ट ऑप्शन फॉर क्वेश्चन नंबर 7. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 8 काय दिलेला आहे इफ द लेंथ ऑफ कंडक्टर इज डबल्ड, इफ द लेंथ ऑफ कंडक्टर इज डबल्ड बाय कीपिंग दी व्हॉल्यूम कॉन्स्टंट. कंडक्टरची लेंथ आपण डबल केली व्हॉल्यूम तर निश्चित कॉन्स्टंटच राहणार आहे. देन व्हॉट इज इट्स अ न्यू रेजिस्टन्स इफ इनिशियल व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स इज 4 ओम. लक्षात असू द्या मित्रांनो प्रश्न कसाही असेल बाय स्ट्रेचिंग दी वायर ऑफ लेंथ एल यू कॅन स्ट्रेच दी वायर ऑफ लेंथ एल सो दॅट इट्स अ न्यू लेंथ विल बिकम्स एन टाइम्स दी ओरिजिनल लेंथ. जर समजा नवीन लेंथ एल डॅश इज इक्वल टू एन टाइम्स एल असेल ओरिजिनल लेंथ एन टाइम्स एल असेल ओरिजिनल लेंथ देन दी न्यू रेजिस्टन्स विल बी आर डॅश इज इक्वल टू एन स्क्वेअर टाइम्स आर. हे एवढं लक्षात ठेवायचं. एन स्क्वेअर किती पटीने वाढला किती पटीने त्या कंडक्टरची लेंथ वाढली त्याचा स्क्वेअर करायचा त्याचा काय करायचा स्क्वेअर करायचा अँड दॅट विल गिव्स यू द इफेक्टिव्ह रेजिस्टन्स आर. तर इथे विचारलेलं आहे इफ द लेंथ ऑफ कंडक्टर इज डबल्ड म्हणजेच काय झालं एल डॅश इज इक्वल टू 2 टाइम्स ऑफ ओरिजिनल लेंथ. एल डॅश इज इक्वल टू व्हॉट 2 टाइम्स ऑफ ओरिजिनल लेंथ. म्हणजे इथे एनची किंमत किती आली एन इज इक्वल टू 2. एन इज इक्वल टू व्हॉट 2. सो द न्यू रेजिस्टन्स काय येईल मग न्यू रेजिस्टन्स आर डॅश इज इक्वल टू एन स्क्वेअर इंटू आर. आता 2चा वर्ग एन स्क्वेअर म्हणजे 2चा वर्ग किती असतो 4 मल्टिप्लाइड बाय ओरिजिनल रेजिस्टन्स किती आहे 4. 4 गुणिले 4 बरोबर किती 16 ओम. तर ही झाली क्विक ट्रिक. ह्या ट्रिकचा वापर केल्यावर तुम्हाला पटकन प्रश्नाची उत्तरं CETच्या परीक्षेत काढता येईल. तर या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक 8 याचं उत्तर काय येईल मग 16 ओम म्हणजे ए इज द करेक्ट ऑप्शन. इथे यांनी सोडवलेलं आहे आर इज डायरेक्ट R2 बाय R1 इक्वल टू L2 बाय L1चा स्क्वेअर आणि याला सिम्प्लिफाय करत गेलं तर त्यांना R2 इक्वल टू 16 ओम एवढं उत्तर मिळतो. पण याला वेळ जातो. वेळ जर आपल्याला वाचवायचा असेल तर ट्रिकचा वापर करावा लागेल. पुढचा प्रश्न 9वा प्रश्न बघा. आता त्याच ट्रिकचा वापर करूया आपण. इफेक्टिव्ह रेजिस्टन्स ऑफ पॅरलल कॉम्बिनेशन इज एका पॅरलल कॉम्बिनेशनचा इफेक्टिव्ह रेजिस्टन्स किती आहे 6/5 ओम. अँड इफ
वन ऑफ द रेजिस्टन्स इज ब्रोकन, म्हणजे या पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये जे दोन रेजिस्टन्स वापरले होते त्यांचा इफेक्टिव्ह रेजिस्टन्स आपल्याला दिलेलं आहे. किती दिलेलं आहे? आर पी इज इक्वल टू गिवन 6/5. आर पीची किंमत किती दिलेली? 6/5. आता तो काय सांगतो? इफ वन ऑफ द रेजिस्टन्स इज ब्रोकन, if one of the resistance is broken, then the remaining resistance becomes 2 ohm. म्हणजे हा जो दुसरा रेजिस्टन्स आहे त्याची किंमत किती आहे? 2 ohm. तर सुरुवातीला तुम्हाला पॅरलल रेजिस्टन्सची किंमत 6/5 दिली आणि त्या पॅरलल रेजिस्टन्सपैकी एक रेजिस्टन्स ब्रोकन झाल्यामुळं किंवा तो समाप्त झाल्यामुळं दुसऱ्या रेजिस्टन्सची किंमत त्यांनी सांगितलं की 2 ओम एवढी आहे. सिम्पल आहे. आर पी इज इक्वल टू काय असतं? R1 इंटू R2 अपॉन R1 प्लस R2. पॅरलल कॉम्बिनेशनचा इफेक्टिव्ह रेजिस्टन्सचा फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे. इथं आर पीची किंमत दिलेली आहे आपल्याला 6/5, 6/5 दिलेलं आहे. आता R1ची किंमत जर मी 2 ओम घेतली तर काय होईल? मग हे 2 इंटू R2 अपॉन 2 प्लस R2 आणि याला जर आपण सिम्प्लिफाय केलं तर R2 इक्वल टू 3 ओम हे आपल्याला उत्तर मिळेल. तर 9व्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे बी, R2 इज इक्वल टू 3 ओम. सी क्वेश्चन नंबर 10. इन मीटर ब्रिज, तुम्हाला सगळ्याला माहिती आहे मीटर ब्रिजचा एक्सपेरिमेंट तुम्ही लॅबोरेटरीमध्ये परफॉर्म केलेला आहे. वाय वी आर युझिंग कॉपर स्ट्रीप? वी आर युझिंग कॉपर स्ट्रीप इन ऑर्डर टू डिक्रीज द कॉन्टॅक्ट रेजिस्टन्स. आपण मीटर ब्रिजमध्ये कॉपर स्ट्रीपचा वापर करण्यामागील कारण काय? की तो जो कॉन्टॅक्ट रेजिस्टन्स असतो त्या कॉन्टॅक्ट रेजिस्टन्सला कमी करायचा असेल तर ज्या मेटॅलिक स्ट्रीप आहे त्या कॉपरच्या वापरायला पाहिजे. कारण कॉपर हा काय? गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी ऑफरिंग लो रेजिस्टन्स. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 11. काय प्रश्न क्रमांक 11? करंट अप्लाइड बाय दी सेल. इथे एक सर्किट दिलेलं आहे तुम्हाला आणि प्रश्न काय विचारलं बघा, MST CT 2002. करंट अप्लाइड बाय दी सेल इन दी ॲडजॉइनिंग फिगर. या आकृतीमध्ये त्या सेलपासून किती करंट ड्रॉ केला जातो? तर इथं हे जे दोन रेजिस्टन्स आहेत 3 ओम आणि 3 ओम, हे दोन रेजिस्टन्स एकमेकांना कशाला लावलेले? एकानंतर एक, म्हणजे सिरीजमध्ये. अँड वेन 2 रेजिस्टन्स दे आर कनेक्टेड इन सिरीज देअर इफेक्टिव्ह व्हॅल्यू इज व्हॉट? 3 + 3 6. आता हा जो 6 ओम रेजिस्टन्स आहे, हा 6 ओम रेजिस्टन्स, सॉरी 6 नाही 60, हा जो 30 + 30 60 ओम रेजिस्टन्स आहे तो 60 ओम रेजिस्टन्स या 30 ओम रेजिस्टन्सला कसा येतो? पॅरलमध्ये येतो. तर 30 आणि 60 यांचा इफेक्टिव्ह रेजिस्टन्स ऑफ पॅरलल कॉम्बिनेशन काय येईल? इफेक्टिव्ह रेजिस्टन्स ऑफ पॅरलल कॉम्बिनेशन 30 × 60 अपॉन 30 + 60. 30 × 60 अपॉन 30 + 60 1800 अपॉन 90. म्हणजेच किती होईल? 20 ओम. म्हणजेच किती होईल? हा किंमत होईल 20 ओम. तर इफेक्टिव्ह रेजिस्टन्स झाला आपला 20 ओम. EMF ऑफ सेल किती आहे? 2 व्होल्ट आहे. काढायचं काय आपल्याला? करंट. करंट I इज इक्वल टू E डिवायडेड बाय RT + R. इथं इंटरनल रेजिस्टन्स दिलंच नाही म्हणजे तो 0 घ्यायचा. इफेक्टिव्ह रेजिस्टन्स आपण काढलं 20 ओम आहे. EMF ऑफ सेल दिलेले 2 व्होल्ट आहे. तर हा रेशो काढल्यावर 0.1 एम्पियर. तर याचा अर्थ द करंट विच इज ड्रॉन फ्रॉम द सेल इन दिस सर्किट इज ऑफ व्हॅल्यू 0.1 एम्पियर. तर C इज द करेक्ट ऑप्शन फॉर क्वेश्चन नंबर 11. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 12. काय विचारलेलं आहे? देर इज ए वायर ऑफ रेजिस्टन्स 4 ओम. एक वायर दिलेलं आहे, त्या वायरचा रेजिस्टन्स किती आहे? 4 ओम एवढा आहे. नाउ इट इज स्ट्रेच टू 4 टाइम्स ऑफ इट्स ओरिजिनल लेंथ. L डॅश इज इक्वल टू 4 टाइम्स L. N ची किंमत किती आहे इथं? N इज इक्वल टू 4. न्यू रेजिस्टन्स कसं काढायचं? R डॅश इज इक्वल टू N² टाइम्स R. N² टाइम्स R म्हणजेच N ची किंमत 4 आहे. 4चा वर्ग किती होईल? 16. 16 गुणिले ओरिजिनल रेजिस्टन्स ऑफ वायर. काय दिलेलं? ओरिजिनल रेजिस्टन्स ऑफ वायर 4 दिलेलं आहे. तर 16 4 जा 16 64 म्हणजे C इज द करेक्ट ऑप्शन फॉर क्वेश्चन नंबर 12. क्वेश्चन नंबर 12चं करेक्ट ऑप्शन काय? 64. तुम्ही या पद्धतीने सुद्धा सोडू शकतात पण याला वेळ लागेल. आणि मी जी ट्रिक सांगितलं R डॅश इज इक्वल टू N² टाइम्स R, त्या ट्रिकचा वापर केल्यावर तुम्हाला प्रश्नाची उत्तरं लगेच काढता येईल. पुढचा प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 13. काय तो प्रश्न क्रमांक 13? क्वेश्चन नंबर 13 बघा. काय क्वेश्चन नंबर 13? अँड इलेक्ट्रिक बल्ब इज मार्क. एक बल्ब दिलेलं आहे, त्या बल्बची मार्किंग दिलेली तुम्हाला. काय आहे त्या इलेक्ट्रिक बल्बची मार्किंग? 100 वॅट म्हणजे त्याचं पॉवर आलं 100 वॅट. अँड इट ऑपरेट्स ॲट 220 वोल्ट म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स V ची किंमत किती दिलेली आहे? 220 वोल्ट. तुम्हाला काढायचं आहे दी रेजिस्टन्स ऑफ दी बल्ब. सिम्पल आहे. पॉवरचा फॉर्म्युला पॉवर P इज इक्वल टू V² अपॉन R. P इज इक्वल टू V² अपॉन R म्हणजेच R इज इक्वल टू V² अपॉन P. V², V ची किंमत 220,
सो 220 इंटू 220 डिवायडेड बाय पॉवर दिलेलं आहे 100 वॅट आणि हे जर आपण कॅल्क्युलेट केलं तर हा किती मिळतो आपल्याला 484 ओम. काय मिळतं आपल्याला उत्तर 484 ओम. म्हणजेच 13व्या प्रश्नाचा करेक्ट ऑप्शन आहे सी 484 ओम. 484 ओम. आता प्रश्न क्रमांक 14 बघा. एक सर्किट दिलेलं आहे आणि काय विचारलेलं आहे फाइंड द व्हॅल्यू ऑफ आर. या सर्किटमध्ये आरची किंमत काढा. बघा इथं 11 एम्पियर इनकमिंग करंट आहे, त्यापैकी 6 एम्पियर पहिल्या ब्रँचमधून फ्लो होतो, 2 एम्पियर 3 ओममधून फ्लो होतो. म्हणजे या तिसऱ्या ब्रँचमधून किती करंट फ्लो होईल अकॉर्डिंग टू किर्चॉफ्स करंट लॉ इनकमिंग करंट ॲट द जंक्शन इज इक्वल टू सम ऑफ आउटगोईंग करंट. सो 11 इज इक्वल टू 6 प्लस 2 8 8 प्लस किती 3. म्हणजे या तिसऱ्या ब्रँचमधून किती एम्पियर करंट फ्लो होईल 3 एम्पियर एवढा करंट फ्लो होतो. आता एक लक्षात ठेवा मित्रांनो, इथं 1 ओम 3 ओम आणि आर ओम हे तिन्ही रेजिस्टर एकमेकांना पॅरललमध्ये जोडलेले आहे. म्हणजेच त्या तिन्हीच्या अक्रॉस काय सारखा असेल पोटेन्शियल डिफरन्स सारखा असेल. जर मी 1 ओम रेजिस्टन्सच्या अक्रॉसचा पोटेन्शियल डिफरन्स मला कळायचा असेल तर तो काय येईल 1 ओमचा अक्रॉसचा रेजिस्टन्स किती येईल I1 R1 इज इक्वल टू 3 ओमच्या अक्रॉसचा रेजिस्टन्स I2 R2. असं जर आपण घेतलं I1 R1 इज इक्वल टू I2 R2 तर 1 ओममधून करंट 6 एम्पियर फ्लो होत आहे आणि रेजिस्टन्स किती आहे 1 अँड दॅट इज इक्वल टू 3 ओममधून करंट किती फ्लो होत आहे 3 ओममधून करंट फ्लो होत आहे 2 एम्पियर. सो 6 इंटू 1 इज इक्वल टू 2 इंटू काय येईल मग 2 इंटू 3 म्हणजे सगळीकडे काय होते उत्तर 6 वोल्ट इज द रिझल्टंट पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस एनी ऑफ द 3 रेजिस्टर. म्हणजे हा जो तिसरा रेजिस्टन्स आहे आर याच्या अक्रॉस सुद्धा पोटेन्शियल डिफरन्स किती असेल 6 वोल्ट असेल. तर बाय युझिंग फॉर्म्युला V इज इक्वल टू I इंटू R3 इथं आपल्याला काढायचं काय आरची किंमत काढायची तर R इज इक्वल टू V 6 वोल्ट डिवायडेड बाय करंट किती यायचं 3 एम्पियर म्हणजेच आरची किंमत काय येईल 6/3 म्हणजेच 2. तर याचा अर्थ या प्रश्नाचा करेक्ट उत्तर काय येईल R इज इक्वल टू 2 ओम. तर ट्रिक काय की रेजिस्टर किंवा कुठलेही डिव्हाइस पॅरललमध्ये जोडलेले असताना त्यांच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स सारखा असतो. आणि दुसरा किर्चॉफ्स करंट लॉ सम ऑफ करंट अप्रोचिंग द जंक्शन इज इक्वल टू सम ऑफ करंट मुव्हिंग अवे फ्रॉम द जंक्शन. पुढच्या प्रश्नाकडे वळूया विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न क्रमांक 15 काय तो प्रश्न क्रमांक 15 बघा. इन क्वेश्चन नंबर 15 15व्या प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे रेजिस्टन्स ऑफ व्होल्टमीटर दिलेलं आहे तुम्हाला. रेजिस्टन्स ऑफ व्होल्टमीटरची किंमत दिलेली आहे 100,000 10,000 दिलेली आहे आणि काय सांगितलंय टू इन्क्रीज द रेंज ऑफ व्होल्टमीटर. त्या व्होल्टमीटरची रेंज वाढवायची आहे कुठून कुठपर्यंत. सुरुवातीला 25 वोल्ट होती नंतर किती करायची आहे 250 वोल्ट. यू हॅव टू इन्क्रीज द रेंज ऑफ व्होल्टमीटर फ्रॉम 25 वोल्ट टू 250 वोल्ट. म्हणजे रेंज किती पटीने वाढवली दी अमाऊंट बाय विच दॅट रेंज हॅज बीन इन्क्रीज. तर एनची किंमत कशी काढू आपण फायनल रेंज डिवायडेड बाय व्हॉट इनिशियल रेंज. फायनल रेंज किती पाहिजे आपल्याला 250 इनिशियल किती आहे 25 म्हणजे एनची किंमत किती आली 10. एनची किंमत किती आली 10. तर रेजिस्टन्स कनेक्टेड इन सिरीज लक्षात असू द्या मित्रांनो व्हेनेवर यू हॅव टू इन्क्रीज द रेंज ऑफ एन व्होल्टमीटर n times then the resistance R which is connected in series it must be equal to G into n minus 1 where n is equal to what V upon Vg that is 250 upon 25 that is 10. So it is the 10,000 into 10 minus 1 so it is equal to what 90,000. It is equal to what 90,000. So C is the correct option for क्वेश्चन नंबर 15. तर फॉर्म्युला काय की जेव्हा केव्हा आपल्याला एखाद्या व्होल्टमीटरची रेंज n टाइम्सनी वाढवायची असेल तर तो इफेक्टिव्ह रेजिस्टन्स R आपण सिरीजमध्ये जोडतो. त्याचा फॉर्म्युला असतो R इज इक्वल टू G इंटू n मायनस 1 वेअर G इज द रेजिस्टन्स ऑफ ए गॅल्व्हनोमीटर. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 16. वेन लेंथ ऑफ वायर इज स्ट्रेच बाय 10% म्हणजेच नवीन लेंथ काय असेल नवीन लेंथ L डॅश इज इक्वल टू L प्लस 10% ऑफ L. आता L प्लस 10% ऑफ L म्हणजे 0.1 L म्हणजे नवीन लेंथ काय यायला लागली 1.1 इंटू L. नवीन लेंथ L डॅश इज इक्वल टू काय मिळतं आपल्याला 1.1 इंटू L. आता इथं आपल्याला काय काढायचं आहे N ची किंमत दिलेली 1.1. आता 1.1 नवीन रेजिस्टन्स आपल्याला काढायचं आहे तर 1.1 N इज इक्वल टू 1.1 म्हणजे N स्क्वेअर इज इक्वल टू 1.21
म्हणजे द न्यू रेजिस्टन्स आर डॅश इज इक्वल टू 1.21 टाइम्स दी ओरिजिनल रेजिस्टन्स. 1.21 टाइम्स दी ओरिजिनल रेजिस्टन्स. 1.21 टाइम्स दी ओरिजिनल रेजिस्टन्स म्हणजेच आर डॅश इज इक्वल टू आर प्लस 0.21 आर. याचा अर्थ नवीन रेजिस्टन्स किती पर्सेंटनी वाढला? इट इज इन्क्रीज बाय 0.21%. तर क्विक तुम्हाला आन्सर काढायचं आहे R2 इज इक्वल टू 1.21 आर किंवा पर्सेंटेज इन्क्रीज इन रेजिस्टन्स इज इक्वल टू 21%. पर्सेंटेज इन्क्रीज इन रेजिस्टन्स इज इक्वल टू काय मिळतं? 21%. तर लेंथ जर समजा आपण 10%नी वाढवली, नवीन लेंथ येते 1.1 टाइम्स दी ओरिजिनल लेंथ आणि 1.1चा स्क्वेअर येईल 1.21. तर डायरेक्टली तुम्हाला शॉर्टकटने लिहिता येईल की पर्सेंटेज इन्क्रीज इन लेंथ इज 21%. पुढचा प्रश्न बघूया. काय तो पुढचा प्रश्न? प्रश्न क्रमांक 17. फॉर 2 वायर्स ऑफ लेंथ इन दी रेशो 1:4. 2 वायर दिलेले आहे, त्या वायरच्या लेंथचा रेशो दिलेला आहे 1:4 अँड रेडियस रेशो इज, त्या वायरच्या रेडियसचा रेशो 1:2 असं दिलेलं आहे. अँड स्पेसिफिक रेजिस्टन्स रेशो, परत त्या दोन्ही वायरच्या स्पेसिफिक रेजिस्टन्सचा रेशो दिलेला आहे 3:1. देन कम्पेअर देअर रेजिस्टर. तर तुम्हाला काय कम्पेअर करायचं? रेजिस्टर. या सगळ्यासाठी काय माहीत पाहिजे तुम्हाला? फॉर्म्युला फॉर रेजिस्टन्स इन टर्म्स ऑफ रो एल अँड ए. आर इज इक्वल टू रो इंटू एल बाय ए. आर इज इक्वल टू काय असतं? रो इंटू एल डिवायडेड बाय ए, वेअर ए इज एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ वायर. त्या वायरचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन म्हणजेच काय असेल? हा सर्कल असतो पाय आर स्क्वेअर. सो आर इज इक्वल टू काय येईल मग? आर इज इक्वल टू रो इंटू एल डिवायडेड बाय पाय आर स्क्वेअर. रो इंटू एल डिवायडेड बाय काय येईल? पाय आर स्क्वेअर. सो R1 बाय R2 इज इक्वल टू काय येईल? R1 बाय R2 इज इक्वल टू रो1 L1 अपॉन पाय R1 स्क्वेअर डिवायडेड बाय रो2 L2 अपॉन पाय R2 स्क्वेअर. आणि याला जर सिम्प्लिफाय केलं तर हा रेशो कशाचा येईल? रो1 बाय रो2 डायरेक्टली प्रपोर्शनल आहे इंटू L1 बाय L2 डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. आता अपॉन पाय R1 स्क्वेअर म्हणजेच काय येईल? इथं R2 स्क्वेअर अपॉन R1 स्क्वेअर. आणि ह्या किमती जर ठेवल्या आपण रो1 बाय रो2 3:1 3/1, L1 बाय L2 1/4 आणि R2 बाय R1 म्हणजेच काय येईल? 4 डिवायडेड बाय 1. 4 डिवायडेड बाय 1 आणि 1 डिवायडेड बाय 4 हे आपसात काय होईल? कॅन्सल होईल. आणि शेवटी काय होतो? दी रेशो ऑफ रेजिस्टन्स R1 बाय R2 इट इज इक्वल टू 3:1. म्हणजे डी इज द करेक्ट ऑप्शन फॉर क्वेश्चन नंबर 17. आता पुढचा प्रश्न क्रमांक 18 बघा. काय आहे? क्वेश्चन नंबर 18 की एक ॲमीटर दिलेलं आहे 0 to 25 मिलीएम्पियर. मीन्स व्हॉट इज द मॅक्झिमम करंट दॅट ॲमीटर कॅन मेजर? 25 मिलीएम्पियर. म्हणजेच आयजीची किंमत दिलेली आहे 25 मिलीएम्पियर. हॅव्हिंग ए रेजिस्टन्स ऑफ 10 ओम. त्या ॲमीटरचा रेजिस्टन्स किती दिलेला आहे? 10 ओम इज द रेजिस्टन्स गिवन. नाव इट इज कन्व्हर्टेड इंटू ए वोल्ट मीटर. आता त्याला वोल्ट मीटरमध्ये कन्वर्ट करायचं आणि त्याची रेंज किती दिलेली आहे? 0 to 25 वोल्ट. म्हणजे एक ॲमीटर ज्याची रेंज होती 25 मिलीएम्पियर, जिचा रेजिस्टन्स होता 10 ओम, त्या ॲमीटरला आता व्होल्टमीटरमध्ये कन्वर्ट करायचं आहे, जेणेकरून त्या व्होल्टमीटरची रेंज 0 to 25 वोल्ट असायला पाहिजे. देन द रेजिस्टन्स कनेक्टेड इन सिरीज इज. तर त्यासाठी सिरीजमध्ये किती रेजिस्टन्स कनेक्ट करावं लागेल? आपल्याला माहीत आहे की ॲमीटर व्होल्टमीटरच्या बाबतीत वेन एव्हर यू हॅव टू कन्वर्ट a galvanometer into a voltmeter, you must have to connect a high value of resistance in series with galvanometer, and the formula for that high value of resistance in series is what? R is equal to V upon Ig minus G. V upon Ig minus G. V म्हणजे रेंज ऑफ व्होल्टमीटर दिलेलं आहे आपल्याला 25, तसंच लिहूया, अपॉन Ig म्हणजेच त्या गॅल्व्हनोमीटरचं मॅक्झिमम करंट. The maximum current that galvanometer can measure is 25 milliampere converted into ampere. 25 into 10 raised to minus 3 minus of G, resistance of that ammeter is given. What is that resistance? That is G, 10 ohm. So 25 by 25 they get cancelled, and 1 upon 10 raised to minus 3 म्हणजेच हा काय होईल? 1000 minus 10. So the value of resistance R, which must be connected in series, it must be 990 ohm. So B is the correct option for question number 18. पुढचा प्रश्न आहे बघा, क्वेश्चन नंबर 19. काय? प्रश्न क्रमांक 19. एक गॅल्व्हनोमीटर इज शंटेड बाय 1/nth ऑफ द व्हॅल्यू. एक गॅल्व्हनोमीटर आहे
त्या गॅल्व्हनोमीटरचा रेजिस्टन्स जर मी जी घेतला आणि याला शंट रेजिस्टन्स लावलेला आपण एस इज इक्वल टू जी डिवायडेड बाय एन. एस इज इक्वल टू वॉट? जी डिवायडेड बाय एन. इट इज शंटेड बाय 1/nth ऑफ इट्स व्हॅल्यू. देन द फ्रॅक्शन ऑफ टोटल करंट पासिंग थ्रू गॅल्व्हनोमीटर इज. आता फ्रॅक्शन ऑफ टोटल करंट पासिंग थ्रू गॅल्व्हनोमीटर म्हणजेच काय असतं? इट इज आय जी अपॉन आय. आय जी अपॉन आय म्हणजेच काय? फ्रॅक्शन ऑफ टोटल करंट दॅट फ्लोज थ्रू गॅल्व्हनोमीटर, आय जी अपॉन आय, आणि याचा फॉर्म्युला एस अपॉन एस प्लस जी माहिती आहे आपल्याला. आता एसच्या जागेवर शंट रेजिस्टन्स काय? जी बाय एन. सो जी बाय एन अपॉन जी बाय एन प्लस जी, आणि याला जर आपण सिम्प्लिफाय केलं तर हा उत्तर काय मिळतो आपल्याला? आय जी अपॉन आय फ्रॅक्शन ऑफ टोटल करंट फ्लोईंग थ्रू गॅल्व्हनोमीटर इट इज इक्वल टू 1 अपॉन 1 प्लस एन. सो सी इज द करेक्ट ऑप्शन फॉर क्वेश्चन नंबर 19. पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 20. व्हॉट इज दॅट? क्वेश्चन नंबर 20. इन क्वेश्चन नंबर 20 थोडं लक्षपूर्वक बघा. When a galvanometer of unknown resistance is connected across series combination of two identical batteries. A galvanometer of unknown resistance is connected across series combination of two identical batteries each of 1.5 volt. तर इथं दोन आयडेंटिकल बॅटरीज लावलेल्या आहेत. लक्षात असू द्या मित्रांनो, ज्यावेळेस आपण बॅटरीज सिरीजमध्ये लावतो तर त्यावेळेस काय होतं बघा. ही पहिली बॅटरी त्याचा इंटरनल रेजिस्टन्स आर, दुसरी बॅटरी त्याचा इंटरनल रेजिस्टन्स आर, आणि ह्याच्या अक्रॉस आपण गॅल्व्हनोमीटर लावलेला आहे. तर काय होईल? इथं दोन्ही बॅटरीचा EMF ॲड होईल. इफ एन बॅटरीज आर देअर देन द नेट EMF इज इक्वल टू एन इंटू ई. आणि इंटरनल रेजिस्टन्स सुद्धा काय होतील? हे एकमेकांना सिरीजमध्ये येतील. सो व्हॉट इज द इफेक्टिव्ह इंटरनल रेजिस्टन्स? इट इज स्मॉल आर प्लस स्मॉल आर प्लस स्मॉल आर, म्हणजेच काय होईल तो? एन इंटू आर. आणि एक्सटर्नल जो रेजिस्टन्स लावलेला आहे त्याची किंमत जर आर घेतली तर इफेक्टिव्ह रेजिस्टन्स काय होईल? आर प्लस एन इंटू आर. लक्षात असू द्या मित्रांनो की when you had given a galvanometer of unknown resistance is connected across series combination of two identical batteries each of 1.5 volt, the current through the resistor is 1 ampere. इथं हा करंट किती दिलेला आहे? 1 ampere. तर हा फॉर्म्युला केव्हा वापरायचा? करंट फ्लोईंग थ्रू when batteries are connected in series. याचा इंटरनल रेजिस्टन्स R1, दुसरी बॅटरी आहे त्याचा इंटरनल रेजिस्टन्स किती आहे? R2, आणि इथं समजा बाहेर एक्सटर्नल रेजिस्टन्स आर आहे आणि याच्यातून करंट ड्रॉ करायचा आपल्याला. तर या बॅटरीचा EMF ॲड होत जाईल ई प्लस ई प्लस ई. इफ एन बॅटरीज आर देअर इफेक्टिव्ह EMF इज इक्वल टू वॉट? एन ई. अँड इफेक्टिव्ह रेजिस्टन्स इज वॉट? स्मॉल आर प्लस स्मॉल आर प्लस स्मॉल आर प्लस लास्टला काय असेल? कॅपिटल आर. म्हणजेच एन टाइम्स स्मॉल आर, एन टाइम्स स्मॉल आर प्लस कॅपिटल आर, दॅट विल गिव्ह यू इफेक्टिव्ह रेजिस्टन्स. So the net current in the circuit I is equal to काय येईल? I is equal to NE divided by R plus N into R. हा फॉर्म्युला तुमच्या लक्षात असलं पाहिजे. आणि इथं दिलेलं आहे की इफेक्टिव्ह रेजिस्टन्स हे सगळं असं जोडल्यावर किती करंट फ्लो होतो? 1 एम्पियर. सो 1 एम्पियर इथं एनची किंमत किती सेल जोडलेले आहे? 2 सेल जोडलेले म्हणून 2. प्रत्येक सेलचा EMF किती आहे? 1.5 म्हणून 2 इंटू 1.5 अपॉन एक्सटर्नल रेजिस्टन्स आर. गॅल्व्हनोमीटरचा रेजिस्टन्स माहीत नाही तसंच ठेवूया, प्लस 2 टाइम्स इंटरनल रेजिस्टन्स, त्याची किंमत माहीत नाही म्हणून 2R तसंच ठेवू कारण एनची किंमत 2 आहे. तर याच्यावरून आपल्याला काय मिळतं की R प्लस 2R इज इक्वल टू 3. ह्याला सिम्प्लिफाय केल्यावर 2 इंटू 1.5 3, 2 इंटू 1.5 3, आणि 1 इंटू R प्लस 2R इट इज R प्लस 2R इज इक्वल टू 3. आता दुसऱ्यांदा तो काय म्हणतो बघा. when it is connected across parallel combination of same batteries. म्हणजे आता त्याच बॅटरीजला कसं करायचं आहे? एकमेकांना पॅरलमध्ये कनेक्ट करायचं आहे. तर ह्या पहिल्या बॅटरीचा EMF E आहे, इंटरनल रेजिस्टन्स R आहे. दुसऱ्या बॅटरीचा EMF E आहे, इंटरनल रेजिस्टन्स R आहे. असं करत 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 एन बॅटरीज लावलेल्या आहे आणि शेवटी काय लावलेलं आहे? रेजिस्टन्स R लावलेला आहे. लक्षात असू द्या जेव्हा बॅटरीज एकमेकांना पॅरलमध्ये जोडलेल्या आहे म्हणजे याचा अर्थ तो जो एक्सटर्नल रेजिस्टन्स R आहे त्या एक्सटर्नल रेजिस्टन्सच्या अक्रॉस EMF काय असेल? ई असेल, फक्त ई, नॉट एनी. काय असेल? फक्त ई. म्हणून करंट I इज इक्वल टू ई डिवायडेड बाय. आता इफेक्टिव्ह रेजिस्टन्स काढायचं आहे. हा तर रेजिस्टन्स R तसाच राहील. आता हे जे स्मॉल आर हे जे इंटरनल रेजिस्टन्स आहे, एन इंटरनल रेजिस्टर्स आर कनेक्टेड इन पॅरलल. when n identical resistors are connected in parallel then their effective resistance is what? R by n. R by n. आता याला जर सिम्प्लिफाय केलं मी मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय स्मॉल एन
तर हा काय होईल NE डिवायडेड बाय NR प्लस स्मॉल आर. NE डिवायडेड बाय NR प्लस स्मॉल आर. तर हे जे दोन करंटच्या फॉर्म्युले आहे दोन्ही फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे म्हणजे जेणेकरून तुम्ही प्रॉब्लेम इझिली सॉल्व्ह करू शकता. तर इथं आता दुसऱ्यांदा काय सांगितलं त्याने की तो जो करंट फ्लो होत आहे पॅरल कॉम्बिनेशनमध्ये 0.6 एवढा एम्पियरचा करंट फ्लो होत आहे. बॅटरीचा EMF बदलला नाही तो 2 × 1.5 तसाच आहे भागिले 2R प्लस स्मॉल आर तसाच आहे. तर आपल्याला दुसरा इक्वेशन इथे मिळतो 2 × कॅपिटल R प्लस स्मॉल आर इज इक्वल टू 5. आता हे जे दोन इक्वेशन आहे R प्लस 2R इक्वल टू 3 आणि 2R प्लस स्मॉल आर इज इक्वल टू 5 या दोन्ही इक्वेशनचा जर आपण वापर केला तर आपल्याला इंटरनल रेजिस्टन्स R ची किंमत काढता येईल आणि ती किंमत मिळते आपल्याला 1 डिवायडेड बाय 3 1/3 म्हणजे 20व्या प्रश्नाचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर सी. काय प्रश्न ऑप्शन काय आहे ऑप्शन नंबर सी. पुढचा प्रश्न क्रमांक 21 बघूया आपण. काय आहे क्वेश्चन नंबर 21 मध्ये ए पोटेन्शियोमीटर वायर हॅज रेझिस्टिव्हिटी ऑफ 10⁻9 ओम मीटर. पोटेन्शियोमीटर वायरची रेझिस्टिव्हिटी किती दिलेली आहे 10⁻9 ओम सेंटीमीटर. 10⁻9 ओम सेंटीमीटर म्हणजे CGS मध्ये दिलेलं आहे. अँड एरिया ऑफ क्रॉस सेक्शन दिलेलं आहे 10⁻² सेंटीमीटर स्क्वेअर. एरिया किती दिलेलं आहे 10⁻² सेंटीमीटर स्क्वेअर. इफ a current of 0.01 milliampere passes through the wire then the potential gradient is. लक्षात असू द्या potential gradient K is equal to I into rho. Potential gradient K is equal to what I into rho where rho is resistance per unit length. Resistance per unit length. So I must be equal to potential gradient K must be equal to I into R divided by L. K is equal to I into R divided by L. Potential gradient ला आपण K ने डिनोट करतो. K equal to I into rho, rho is equal to R by L म्हणून K equal to I into R divided by L. पण लक्षात असू द्या आपल्याला माहित आहे the specific resistance rho dash is equal to RA by L. स्पेसिफिक रेजिस्टन्स रो डॅश इज इक्वल टू RA बाय L म्हणजेच R बाय L ची किंमत काय मिळते आपल्याला रो डॅश अपॉन A. इथं गल्लत करून घेऊ नका हा रो रेजिस्टन्स पर युनिट लेंथ अँड दॅट इज इक्वल टू रो डॅश डिवायडेड बाय व्हॉट A. म्हणून आपल्याला सांगता येईल की पोटेन्शियल ग्रेडियंट K कॅन ऑल्सो बी रिटर्न ॲज K इज इक्वल टू I इंटू रो डॅश डिवायडेड बाय A. आता इथं या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला करंट दिलेलं आहे त्यानंतर रेझिस्टिव्हिटी दिलेलं आहे आणि एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ वायरही दिलेलं आहे. फक्त तुम्हाला काय करायचं आहे कन्वर्ट करायचं आहे CGS सिस्टीममधून त्या फिजिकल क्वांटिटीजला SI युनिटमध्ये. तर इथं करंटची किंमत दिलेली आहे तुम्हाला 0.01. काय दिलेली करंटची किंमत 0.01 मिलीएम्पियर म्हणून 0.01 इंटू 10⁻³ हा एम्पियरमध्ये कन्व्हर्शन झाला. त्यानंतर रो डॅश रेझिस्टिव्हिटी किती दिलेली आहे 10⁹ ओम सेंटीमीटर. तर 10⁹ तर आहेच त्या सेंटीमीटरला मीटरमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर गुणिले काय करावं लागेल 10⁻² आणि डिवायडेड बाय क्रॉस सेक्शनल एरिया दिलेला आहे 10⁻² सेंटीमीटर स्क्वेअर. याला मीटर स्क्वेअरमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर काय करावं लागेल 10⁻² ला 10⁻² ने -2चा स्क्वेअरनी मल्टिप्लाय केलं तर काय होईल मग तो मीटरमध्ये कन्वर्ट होईल. म्हणजे 10⁻² सेंटीमीटर स्क्वेअर इक्वल टू वॉट 10⁻² इंटू 10⁻⁴ मीटर स्क्वेअर. आणि हे जर आपण कॅल्क्युलेट केलं तर याची उत्तर तुम्हाला काय मिळतं 10⁸ वोल्ट पर मीटर. तर परीक्षेत इथं चुकण्याची शक्यता असते. तर 10⁸ वोल्ट पर मीटर म्हणजे सी इज द करेक्ट ऑप्शन फॉर क्वेश्चन नंबर 21. पुढचा प्रश्न आपण बघूया प्रश्न क्रमांक 22. काय प्रश्न क्रमांक 22 बघा. प्रश्न क्रमांक 22 मध्ये असं दिलंय की एक ॲमीटर आहे आणि 4% ऑफ मेन करंट इज पासिंग थ्रू गॅल्व्हनोमीटर. 4% ऑफ मेन करंट म्हणजेच फ्रॅक्शन ऑफ टोटल करंट पासिंग थ्रू गॅल्व्हनोमीटर IG/I. या IG/I ची किंमत किती दिली 4%. 4% याचा अर्थ 4/100 म्हणजे जर टोटल करंट I असेल तर I इक्वल टू 100 असेल तर गॅल्व्हनोमीटरमधून किती करंट फ्लो होईल 4 एम्पियर एवढं करंट फ्लो होईल. So, in an ammeter, 4% of main current is passing through galvanometer if shunt resistance is 5 ohm. जर shunt resistance 5 ohm असेल
देन फाइंड द रेजिस्टन्स ऑफ गॅलव्हॅनोमीटर. फार सिंपल आहे. IG/I = S/S+G. बोर्डामध्ये हा फॉर्म्युला प्रत्येकाला पाठ आहे. तर IG/Iच्या जागेवर काय लिहायचं आपल्याला 4% म्हणजे 4/100. S/S+G. एसची किंमत तर काढायची आहे ती तशीच ठेवूया. तर राईट हँड साईड होईल S/S+G. जीची किंमत किती दिलेली आहे 5 ओम दिलेली आहे. तर ही किंमत जर आपण इथे ठेवली आहे, एसची किंमत 5 दिलेली आहे आणि जीची किंमत आपल्याला काढायची आहे. सो IG/I = S/S+G म्हणजेच 4/100 = S/S+G. जीची किंमत काढायची आहे. शंट रेजिस्टन्स दिलेला आपल्याला 5 ओम म्हणून 5/5 + G = 4/100 किंवा जीची किंमत इथं कॅल्क्युलेट केली तर ती किंमत मिळते आपल्याला 120 ओम. म्हणजेच प्रश्न क्रमांक 22 याचा करेक्ट ऑप्शन किती येतं? याचा करेक्ट ऑप्शन आहे बी, दॅट इज 120 ओम. काय आहे 120 ओम. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 23, क्वेश्चन नंबर 23. काय दिलेलं आहे? 3 मुव्हिंग कॉईल गॅलव्हॅनोमीटर A, B and C दे आर मेड ऑफ कॉईल ऑफ 3 डिफरंट मटेरियल. 3 मुव्हिंग कॉईल गॅलव्हॅनोमीटर आहे. त्या तिन्ही गॅलव्हॅनोमीटरची कॉईल ही वेगवेगळ्या रेजिस्टन्स वेगवेगळ्या मटेरियलनी तयार केलेली आहे आणि त्यांचं टॉर्शनल कॉन्स्टंट त्यांनी दिलेलं आहे. पहिल्या कॉईलच्या वायरचा टॉर्शनल कॉन्स्टंट 1.8 × 10⁻⁸, दुसऱ्याचा 2.8 × 10⁻⁸ आणि तिसऱ्याचा 3.8 × 10⁻⁸ रिस्पेक्टिव्हली असं दिलेलं आहे. नाव दी 3 गॅलव्हॅनोमीटर्स आर आयडेंटिकल इन ऑल रिस्पेक्ट. तिन्ही गॅलव्हॅनोमीटर सगळ्या पॅरामीटर त्यांचे कसे सारखे आहे इन ऑल रिस्पेक्ट. देन विच ऑफ दी गॅलव्हॅनोमीटर हॅज अ मॅक्झिमम सेन्सिटिव्हिटी. तर कोणत्या गॅलव्हॅनोमीटरची सेन्सिटिव्हिटी ही मॅक्झिमम राहील? तर सेन्सिटिव्हिटीचा फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे. सेन्सिटिव्हिटी S = cos² θ/K. S = what? cos² θ/K. लक्षात असू द्या. याच्यावरून आपल्याला सांगता येईल की सेन्सिटिव्हिटी इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू what? 1/K. सेन्सिटिव्हिटी इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू what? 1/K. म्हणजे Kची किंमत याची कमी असेल त्याची सेन्सिटिव्हिटी कशी असेल? जास्त असेल. तर इथं बघा सेन्सिटिव्हिटीच्या ज्या किमती आहेत त्यामध्ये 10⁻⁻8, 10⁻⁻8, 10⁻⁻8 हे आहे. म्हणजेच फक्त आपल्याला काय बघायचं आहे? उरलेलं जे डिजिट आहे त्याच्यात ज्याचा किंमत कमी असेल ती कमी किमतीचा कुठला आहे 1.8. म्हणजेच ए हा गॅलव्हॅनोमीटर याचा टॉर्शनल कॉन्स्टंट Kची किंमत सर्वात कमी असल्यामुळं तो गॅलव्हॅनोमीटर ए हा काय असेल? हायली सेन्सिटिव्ह असेल. म्हणजे या 23व्या प्रश्नाचा बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए. मीन्स आउट ऑफ A, B and C गॅलव्हॅनोमीटर ए इज हॅव्हिंग व्हेरी हाय सेन्सिटिव्हिटी. प्रश्न क्रमांक 24 बघूया. प्रश्न क्रमांक 24 मध्ये दिलेलं आहे की इन अ व्हीटस्टोन ब्रिज रेजिस्टन्स इन 4 आर्म्स आर. एका व्हीटस्टोन ब्रिजमधील 4 आर्म्समधील रेजिस्टन्स म्हणजेच P/Q = R/S आणि ते सिरियली दिलेले असतात. म्हणजे 10 ओम 10 ओम 10 ओम अँड दॅट ऑफ 20 ओम. टू मेक द ब्रिज बॅलन्स द रेजिस्टन्स कनेक्टेड अक्रॉस 20 ओम इज. हे बघा जेव्हा केव्हा व्हीटस्टोन ब्रिज बॅलन्स आहे किंवा नाही हे कशावरून आपल्याला काढता येईल? R1/R2 = R3/R4. तर इथं R1ची किंमत 10, 10/10 = 10/20 आहे का? नाही. म्हणजेच तो जो 20 ओमचा रेजिस्टन्स आहे त्या 20 ओमच्या रेजिस्टन्सची किंमत काय करायची? तुम्हाला कमी करायची. हे बघा हे इथं व्हीटस्टोन ब्रिज मी काढतो. हे 10 ओम 10 ओम हे तिन्ही रेजिस्टन्स 10, 10 आणि 10चा आहे आणि हा जो चौथा रेजिस्टन्स आहे 20 म्हणजे याच्या अक्रॉस काय करावं लागेल? आपल्याला एक शंट रेजिस्टन्स लावावं लागेल. काय करावं लागेल? शंट रेजिस्टन्स लावावं लागेल. आणि हा जो पॅरलल कॉम्बिनेशन आहे 20 ओम आणि शंट रेजिस्टन्स यांचा इफेक्टिव्ह रेजिस्टन्स मी RP = त्या शंट रेजिस्टन्सला X असं नाव दिलं तर हा काय होईल? R4 × X/R4 + X. आता RPची किंमत किती पाहिजे? इथं चौथ्या आर्ममधील रेजिस्टन्सची किंमत किती पाहिजे? हे 10/10 = 1. तर 10 काय बरोबर 1 येईल? 10/10 = 1. म्हणजे हा जो पॅरलल रेजिस्टन्स आहे पॅरलल कॉम्बिनेशन आहे त्याचा इफेक्टिव्ह रेजिस्टन्स किती पाहिजे? 10. तर इथं 10 = 20 × X/20 + X. म्हणजेच तुम्हाला तो जो 20 ओमचा रेजिस्टन्स चौथ्या ब्रँचमध्ये आहे त्याच्या अक्रॉस तेवढ्याच किमतीचा 20 ओमचा रेजिस्टन्स पॅरलमध्ये लावावा लागेल. म्हणजे 20 आणि 20 ओम याचा पॅरलल कॉम्बिनेशनचा इफेक्टिव्ह रेजिस्टन्स काय येतो? 10. मग काय होईल? 10/10 = 10/10. ब्रिज हा बॅलन्स होईल. तर तो जो पॅरलल रेजिस्टन्स लावायचा आहे त्याची किंमत काय असेल? 20 ओम.
त्याची किंमत काय असेल 20 ओम. म्हणजे 24व्या प्रश्नाचा करेक्ट उत्तर आहे सी, दॅट इज द इफेक्टिव्ह रेजिस्टन्स कनेक्टेड इन पॅरलल ऑर द व्हॅल्यू ऑफ शंट रेजिस्टन्स इज 20 ओम. पुढचा प्रश्न बघा. काय पुढचा प्रश्न? प्रश्न क्रमांक 25. सो क्वेश्चन नंबर 25 बघा. काय दिलेलं आहे प्रश्न क्रमांक 25 मध्ये? इफ द लेंथ ऑफ वायर इज इन्क्रीज बाय 10%, हा प्रश्न आत्ताच आपण बघितला. इफ द लेंथ ऑफ वायर इज इन्क्रीज बाय 10%, देन द रेजिस्टन्स इज इन्क्रीज बाय. आपण बघितलं की जर न्यू लेंथ ऑफ वायर इज ओरिजिनल लेंथ प्लस 10% ऑफ ओरिजिनल लेंथ, म्हणजेच न्यू लेंथ काय होईल? एल डॅश इज इक्वल टू एल प्लस हा 10% म्हणजे 0.1 एल, म्हणजेच न्यू लेंथ ऑफ वायर इज इक्वल टू 1.1 टाइम्स दी ओरिजिनल लेंथ. म्हणजे इथं एनची किंमत किती आली? मी सांगितलं तुम्हाला की जर न्यू लेंथ ही एन टाइम्स ओरिजिनल लेंथ असेल तर इथं एनची किंमत किती? 1.1. तर न्यू रेजिस्टन्स आर डॅश इज इक्वल टू एन स्क्वेअर टाइम्स आर, म्हणजेच 1.1चा स्क्वेअर किती येतं? 1.21 आर, म्हणजेच पर्सेंटेज इन्क्रीज किती होईल? 21%. हा प्रश्न ऑलरेडी मागं विचारलेलं होतं. तर 25व्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे डी, 21%. सी क्वेश्चन नंबर 26. काय आहे प्रश्न क्रमांक 26? इन ए पोटेन्शियोमीटर एक्सपेरिमेंट ए सेल इज बॅलेन्स बाय ए लेंथ ऑफ 120 सेंटीमीटर. का पोटेन्शियोमीटर एक्सपेरिमेंटमध्ये लेंथ इज बॅलेन्स बाय व्हॉट? 120 सेंटीमीटर वेन सेल इज शंटेड बाय ए रेजिस्टन्स ऑफ. ज्यावेळेस तो सेल कशाने शंट केलेला आहे? इट इज शंटेड बाय ए रेजिस्टन्स ऑफ 5 ओम. दी बॅलेन्सिंग लेंथ इज 80 सेंटीमीटर. म्हणजे सुरुवातीला त्या सेलचा EMF बॅलेन्स केला, नंतर जर रेजिस्टन्स आर लावलं म्हणजे टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स बॅलेन्स केला, देन फाइंड द इंटरनल रेजिस्टन्स ऑफ ए सेल. फाइंड द इंटरनल रेजिस्टन्स ऑफ ए सेल. तर इथं तुम्हाला काय करायचं आहे? इंटरनल रेजिस्टन्स ऑफ सेल काढायचं आहे. काय फॉर्म्युला असतो इंटरनल रेजिस्टन्स ऑफ सेलचा? स्मॉल आर इज इक्वल टू कॅपिटल आर इन ब्रॅकेट L1 मायनस L2 अपॉन L2. L1 मायनस L2 अपॉन L2. कॅपिटल आरची किंमत दिलेली आहे 5 ओम. L2 120 मायनस 80 डिवायडेड बाय 80, म्हणजेच इंटरनल रेजिस्टन्स आर याची किंमत किती मिळते आपल्याला? 2.5 एम्पियर. सो ए इज द करेक्ट ऑप्शन फॉर क्वेश्चन नंबर 26. आता प्रश्न क्रमांक 27 कडे बघूया आपण. क्वेश्चन नंबर 27. सेन्सिटिव्हिटी ऑफ पोटेन्शियोमीटर इट कॅन बी इन्क्रीज बाय इन्क्रीजिंग द लेंथ ऑफ पोटेन्शियोमीटर वायर. तर 27व्या प्रश्नाचा करेक्ट ऑप्शन काय? ए इज द करेक्ट ऑप्शन फॉर क्वेश्चन नंबर